पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। विद्या, त्यांना बहुतेक कळलं एफडीचं। कशावरनं? अरे विचारत होत्या मला त्या। नाही म्हणजे मी त्यांना सांगितलं की तुला बँकेत जायचंय, तर मला विचारतात एफडी मोडायला का? सीमा, तू सांगितलंस तिला? विद्या, मला वेड लागलाय का? मी कसं सांगेन हे त्यांना? अगं मग तिला कसं कळालं? मला काय माहित आता। अच्छा, म्हणजे म्हणून हा स्टँड आहे होय तिचा? हो बहुधा। अगं पण गरज पडल्यानंतर पैसे खर्च करायचे नाही तर मग साठवायचे कशाला पैसे? तेच ना। आई पण ना। थांब, मी बोलतो आईशी। जीजी, म्हणजे तुम्हाला खरंच माहिती नव्हतं का? तेच सांगते ना, की तुम्हाला सांगितलं होतं ना ते पत्र ताबडतोब जाळून टाका। मी ते स्वतःच्या हाताने जाळून टाकलं होतं, तेच सांगतेय मी। पण ते दादांना मिळालं हे खरं आहे ना? पण मी ते नाही दिलं। हे बघ जीजी, मी मगाशी तुझ्याशी जरा चिडून बोललो। नाही अरे, मी असते तुझ्या जागी तर मी पण चिडलेच असते। जाऊ दे, आता झालं ते झालं। तू म्हणतेस नाही दिलं, ठीक आहे, पण आता याने आम्हाला मिळालेल्या शिक्षेत बदल होणार नाहीये आणि दादांना मिळालेली माहितीही पुसली जाणार नाहीये। आणि मुळात जरी तू ते पत्र दिलं असतंस तरी त्यात चूक आमचीच होती, म्हणजे लपवाछपवी आम्हीच केली होती। त्यामुळे झालं ते झालं, काही बदल होणार नाही। म्हणजे हा दोष मलाच लागणार आहे? पण मी कुठे देतोय तुला दोष? पण मी पत्र नाही दिलं यावरही विश्वास ठेवत नाहीयेस तू। कसा ठेवू जीजी विश्वास? अगं हस्ताक्षर तुझं आहे, दादांना पत्र तू लिहिलेलं आहे आणि उर्मीकडे तू 2-4दा म्हणलीस की हे सगळं दादांना द्यावंसं वाटतंय। अरे पण मी कुठून आणणार हे सर्टिफिकेट आणि फोटो? मला काय माहित? आणि मी का करेन हे एवढं सगळं, तेही तुम्हाला न सांगता? ठीक आहे जीजी, जाऊ दे, आता सगळं झालं ते झालं। उर्मी, चल निघूयात आपण। नका जाऊन रे तुम्ही दोघं, प्लीज। जीजी, आम्ही आनंदाने नाही जात आहोत। माझं मन मला आयुष्यभर खात राहील। जीजी, तू मनाला नको लावून घेऊस। हे जे काय सगळं झालंय त्यात आमचीच चूक आहे, विशेषतः माझी। वासू, तुझी शपथ, मी हे खरंच काही नाही केलं। मला तुम्ही जायला नको आहात रे। मी स्वतःच्या हाताने ते पत्र जाळलं होतं। दादांना कोणी कसं काय दिलं? जीजी, हे बघ, तू मनाला नको लावून घेऊस, सोडून देऊयात आपण। का आम्ही पुण्याला जातोय म्हणजे काहीतरी चांगलंच होईल। जे काही होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणायचं। नको रे विद्याधर, खरंच। अगं सीमा, तू तरी सांग याला। आई, तू पैशांसाठी म्हणतेस का? तू एफडी मोडतोयस। अगं त्यानं काय झालं? अरे तुझा एवढा कष्टाचा पैसा असा। आई, पैसे आपण गरजेकरता साठवतो ना। अरे हो, पण आता खरंच एवढी गरज नाहीये। आई, मला माहिती आहे तू पैशांकरताच नाही म्हणतेस। अगं पण पैसा काय परत कमवता येतो, एफड्या काय परत करता येतात ना। पण तब्येतीचं तसं आहे का? हा, एकदा बिघडली की बिघडली, पण त्याच्याकरताच वेळेवर उपचार करून घेऊन बरं होणं हे गरजेचं आहे का नाही? तुझं बरोबर आहे विद्याधर, पण अरे एवढा पैसा असा हकनाक खर्च करायचा? अगं काय बोलतेस तू? हकनाक कसं आहे? तुझ्यावर खर्च करतोय ना। अगं पैसे काय परत मिळवता येतील ग, पण माझी आई मला परत मिळणार आहे का? कसं सांगू विद्याधर तुला? अरे आई, ऐक ना माझं, कधीतरी ऐक ना। हा म्हणजे ठीक आहे, तू घरामध्ये सीमाची आई असल्यासारखं वागत असतेस, ठीक आहे, पण घरात माझ्यापेक्षा कोणीतरी मोठं हवंय ना। आई, अगं तुला काय झालं तर मी कोणाकडे बघू? काही धाड भरली नाहीये मला। अगं आई, हो 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 हो, मला माहितीये, मला माहिती आहे। हे बघ आई, काय शेवटी शरीर आहे, थोडं कम जास्त होणारच, त्यात काय आहे ना एवढं घाबरण्यासारखं? हा, आणि हे बघ ना म्हणजे पैशाचं म्हणशील ना तर मग मी कमावतो, सीमाही कमावते, आपल्याला तसं काहीही टेन्शन नाहीये। आणि उगाच ना तू काहीतरी भलते सलते विचार करत बसू नकोस। मी जाऊन येतो पटकन बँकेत। अरे बापरे, बँक बंद व्हायची वेळ आली आहे। नाही, तुम्ही तयार व्हा, मी आलोच जाऊन। आपण ना प्रायव्हेट टॅक्सी करून जाऊया। अरे तू ऐकत का नाहीयेस विद्याधर माझं?
मी आज टेस्ट करायला जाणार नाहीये, त्यामुळे तू आज बँकेत जायची गरज नाहीये. पुढचं पुढे बघू आपण. आज तरी मी नक्की जाणार नाहीये. उगाच तुम्ही दोघं जण माझ्या मागे लागू नका. मी आज नाहीच जाणार. तुम्ही दोघं जण आता जा, मला जरा पडायचंय. आई अगं माझं ऐक तरी जरा तू. मला कसं तरीच होतंय, मला नाही जायचंय. सीमा अगं सांग याला. मी सांगते एवढे तरी ऐकायला तयार नाहीये. चिड आणतोय नुसतं मला. आई तुम्ही शांत व्हा जरा. विद्या तू चल बरं, आता राहू दे, तू चल. उर्मी बाळा, फोन तरी कर ना ग. माझा जीव जायची वेळ आली आहे. अहो घोटभर पाणी तरी घ्या. नको. अन्नाचा एक कणही नाहीये तुमच्या पोटात. अन्नावर कशाला राग काढायचा मी म्हणते. आत्मक्लेश. पुरे हो. तुम्ही अन्न पाणी सोडलं तर मलाही अन्न गोड लागेल का? त्याची गरज नाही, तुम्ही खाऊन घ्या. तुम्ही उपाशी असला तर मी कसे खाणार? असं नका करू. तुम्हाला उपास झेपत नाहीत, पित्त प्रकृती आहे तुमची. आणि शिवाय मी ज्या साधनेच्या मार्गावर आहे तो मार्ग तुमचा नाही. तुम्ही कशाला उगीच जीवाला यातना करून घेताय? माझं सगळं तुमच्यावर आहे हो. तुम्ही अशा मनस्थितीत असाल तर माझ्यावर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार आहे का? जरा घोटभर पाणी तरी प्या. मला बरं वाटावं म्हणून तरी. उर्मी येऊ का माई? मी तुमच्याशीच बोलायला आले दादा. मी निरोप घ्यायला आले दादा. कदाचित यानंतर मला तुमच्याशी बोलण्याची संधी कधीच मिळणार नाही. आपल्यात आता बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. पण मी या घरात आले तेव्हा मला अगदीच उलट वाटलं होतं. म्हणजे या घरात आले तर देवाधर्माकडे, श्रद्धेकडे पाहण्याचा मला एक वेगळा अँगल मिळेल. तुमची काही म्हणणी मी समजून घेईन आणि माझे काही विचार तुम्हाला सांगेन. आणि हे सगळं करूनही ही पाळी आलीच असती माझ्यावर. पण आपण सगळे प्रयत्न करून झाले त्याचं समाधान तरी असतं मला. याचा अर्थ तुम्हाला माहित होतं तुम्ही कशा घरात चालला आहात ते? अर्थातच. मी या घरात अपघाताने किंवा अज्ञानाने आलेले नाहीये. मला सगळ्याची पूर्ण कल्पना होती आणि मी पूर्ण विचार करून घेतलेला निर्णय हा. पण मुळात या घरात आपण रुळू असं वाटलंच कसं तुम्हाला? वासूमुळे. कोणामुळे? पुनर्वसूमुळे. नवऱ्याला अरेजारे करण्याची पद्धत आहे वाटतं तुमच्यात. हो, कारण नवऱ्याला देव मानण्यापेक्षा मित्र मानते मी त्याला. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणं गरजेचं नसतंच नास्तिक लोकांमध्ये. दादा, मी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे तरी तुम्ही मला आहोजावच करता. मलाच काय, तुम्ही सगळ्यांनाच आहोजाव करता. मग वयाच्या मानाचा प्रश्न कुठून आला? तरी तुमच्याकडे तो मान ठेवला जात नाही असंच दिसतंय. मानापेक्षा मैत्री महत्वाची वाटते मला. वयात फार अंतर नसेल आणि आहोजाव केलं ना की परकेपणा वाटतो. असो, आता तुम्हाला काय बोलायचंय आमच्याशी? पुनर्वसूने लग्न अगोदर एवढं सांगितलं होतं तुम्हा दोघांबद्दल की तुम्हाला दोघांना भेटायची उत्सुकता होतीच मला. आणि तुमचा भ्रमनिरास झाला? हो, खरंच झाला. त्याने सांगितलं होतं त्यापेक्षा तुम्ही दोघेही जण खूप मोठे आहात, खूप चांगले आहात. कशाला ही साखर पेरणी करताय? आम्ही तुमच्याशी अजिबात चांगले वागलेलो नाही. हो, पण माझ्याशी वागण्यावरून मुळात मी माणसाची पारख करतच नाही. तुम्ही इतरांशी जसं वागत होतात, नंदिनीची जबाबदारी तुम्ही ज्या पद्धतीने घेतली आणि गावासाठी जे चांगलं काम करत होतात ना दादा, ते हे बोलायचं होतं तुम्हाला? नाही. पुनर्वसूशी लग्न करण्याचा निर्णय मी उघड डोळ्याने घेतला. ते सांगून झालंय तुमचं. आणि माझं घर नास्तिक आहे. तेही कळलंय.
दादा, पण म्हणून आम्ही असभ्य किंवा असंस्कृत आहोत असं नाही होत. तुमचा मान ठेवून मला तुम्हाला सांगावं असं वाटतं दादा, की देव जरी करत नसलो ना तरी चांगलं वागण्याचे, समजून घेण्याचे आणि अडलेल्याला मदत करण्याचे संस्कार मीही माझ्या घरून घेऊन आले. पर्यावरणाची काळजी जशी तुम्हाला आहे ना दादा, तशी माझ्या बाबाला पण आहे. समाजात अनिष्ट काही होऊ नये हे जसं तुम्हाला वाटतं ना, तसं माझ्या बाबालाही वाटतं. आणि त्यासाठी तुम्ही जसं झटून काम करता ना दादा, तसं माझा बाबाही करतो. फक्त अनिष्टाच्या तुमच्या आणि त्याच्या कल्पनेत फरक आहे, एवढंच. आम्ही देव मानत नाही म्हणून माणूस म्हणून आम्ही अपात्र ठरतो असं नाहीये ना दादा. ह्या घरासाठी तुम्ही अपात्र ठरता. माणूस म्हणून तुम्ही महान असाल, पण तुमच्या चांगलं असण्याची आम्हाला गरज नाही. आम्हाला आमच्या श्रद्धा, रीतिरिवाज, परंपरा समजून ते पाळणारी माणसं हवी आहेत. आणि तुम्ही म्हणताय त्यापैकी मी काहीही केलं नाहीये असं म्हणणं आहे का तुमचा दादा? माई, असे कुठले रीतिरिवाज आहेत जे मी पाळले नाहीयेत, धुडकावून लावलेत? तुमच्या श्रद्धेचा मला कधी जाच किंवा माझ्या विचारांची तुम्हाला कधी अडचण झाली आहे का हो? सांगा ना माई, तुम्ही सांगितलेली कुठली गोष्ट मी टाळली आहे? मग ती तुळशी समोर दिवा लावणं असू दे, सोवळ्यात स्वयंपाक असू दे, नाहीतर वडाची पूजा असू दे, कुठलीच गोष्ट करायला मी कधी नकार दिलाय का? सगळंच केलंयस तू. पण विश्वास असून करणं आणि केवळ कर्तव्य म्हणून करणं यात फरक आहे. आहेच ना. विश्वास असणारी कुठलीही व्यक्ती हे सगळं सहज करेल. पण स्वतःचा विश्वास नसताना कर्तव्य म्हणून किंवा समोरच्याच्या शब्दाचा, भावनेचा मान ठेवण्यासाठी करणारी व्यक्ती कमी श्रेष्ठ ठरते का? त्याचा विश्वास नसताना किती दिवस करणार तुम्ही? दादा, धर्मावर जरी नसला ना तरी नात्यांवर माझा पूर्ण विश्वास आहे. नात्यांसाठी स्वतःला न पटणारी गोष्ट मी आयुष्यभर करायला तयार आहे. हे सगळं बोलण्यापुरतं असतं. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा असं माझं म्हणणं अजिबात नाहीये. पत्रिका जुळत नसेल तर तो विवाह. पत्रिकेपेक्षा आम्ही मन जुळण्याला जास्त महत्व दिलं. आपल्या शास्त्राला काहीतरी अर्थ आहे. पत्रिकेतले ग्रह जुळत नसले तर? दादा, पत्रिकेतल्या ग्रहांपेक्षा एकमेकांच्या आग्रहाला महत्व दिलं आम्ही. तुम्ही काय केलं हा तुमचा प्रश्न आहे. शास्त्र काय सांगतं ते आमच्यासाठी महत्वाचं आहे. तुमचं शास्त्र तुम्हाला माणसं तोडायला सांगतं का हो? शास्त्र कशाला माणसं तोडायला सांगेल? नास्तिक माणसं आम्हीच तोडतो. का? अधर्मी माणसं अनाचारी असतात असं आमचं स्पष्ट मत आहे. मग धार्मिक माणसं सगळीच चांगली असतात असं असतं का हो? तुम्हाला वितंडवाद घालायचा असेल तर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुम्हाला दादा. उत्तर द्यायला मी बांधील नाही. तुमच्या शास्त्राला धरून मला सांगा, कुठल्या माणसाने कोणत्या घरात जन्म घ्यावा हे तो ठरवू शकतो का? हा काय प्रश्न झाला? कोणी कुठं जन्म घ्यावा हे माणसाच्या हाती नसतंच. मग मी माझ्या आईवडिलांच्या घरी जन्माला आले, हा माझा दोष आहे का तुमच्या शास्त्रानुसार? तर तुमचा दोष कसा असेल? मग त्या सगळ्याची शिक्षा तुम्ही मला का देताय? जे माझ्या हातात नाहीये, ज्यात माझा दोष नाहीये आणि जे मी माझ्यासाठी ठरवलेलं नाहीये ना दादा, त्या सगळ्याची शिक्षा तुम्ही फक्त मलाच नाही तर निव्वळ माझ्याशी जोडला गेला म्हणून तुमच्या मुलालाही देताना मागे पुढे बघत नाही आहात दादा. तुमचं हे वागणं शास्त्राला धरून आणि धर्माला अनुसरून आहे का? दादा, हे कुठलं शास्त्र आहे ज्यात आपली माणसं तोडावी लागतात? त्या धर्माचं काय करायचं ज्यात माणसाला माणूस म्हणून साधी सवलत सुद्धा दिली जात नाही? हे जर तुमचं शास्त्र असेल आणि हा जर तुमचा धर्म असेल ना, तर मी नास्तिक असलेलं बरं असं वाटू लागलंय मला. मला सांगा ना दादा, माझा काय दोष आहे? मी माझ्या आईवडिलांच्या घरात जन्माला आले हा माझा दोष आहे? की मी पुनर्वसूवर मनापासून प्रेम केलं आणि त्याच्याशी लग्न करून खूप आशेने या घरात आले हा माझा दोष आहे? माझं सगळंच मी माहेरी सोडलंय दादा. माझ्या आईवडिलांना सोडून आले मी. पुनर्वसूच्या पावलावर पाऊल ठेवून मी या घरात आले, ती ही दोन घरं जोडायला. मला नेहमी वाटायचं की तत्वापेक्षा ना माणूस मोठा आहे. धार्मिक किंवा नास्तिक असण्यापेक्षा चांगलं माणूस असणं जास्त गरजेचं आहे. या घराकडून मला काय हवं होतं दादा? माया, प्रेम, नाती, संसार. पण या घराने निराश केला मला दादा. माझे जोडण्याचे सगळे प्रयत्न तोडून टाकले या घराने.
मला कधी स्वीकारलंच नाहीत तुम्ही. मला मुलगी मानायचं दूर, तुम्ही सून सुद्धा मानलं नाहीत मला दादा. माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवणं सोडाच, 2 शब्दाचं संभाषण सुद्धा केलं नाहीत कधी तुम्ही. असा काय गुन्हा आहे दादा, सांगा ना मला. मी लग्न केलंय फक्त आणि यात पाप नाहीच आहे काही. तुम्ही ज्या प्रकारे लग्न केलं आहे ते आम्हाला मान्य नाही. तुम्हाला लग्न मान्य नाही म्हणून तुम्ही माणसं का मान्य करताय दादा? तरी मी तुला सांगत होतो आधी. मी तुझं ऐकलं नाही म्हणजे चूक केली का? अरे पण दादांना चालणार नव्हतंच हे. म्हणून ते बरोबरच आहे का? मग मला तरी सांगायचंच ना आधी. काय? हेच तिची पत्रिका वगैरे नाहीये हे. त्यानं काय? तू माझ्या लग्नात आनंदानं आला असतास का? हे बघ पुनर्वसू, तू असा तिरकाच जर बोलत राहिलास ना तर आपण काहीच करू शकणार नाही आहोत. अजून काय करायचंय? आपण बोलूयात दादांशी. कशाबद्दल? तुमच्या बाबतीत एवढा टोकाचा निर्णय त्यांनी घेऊ नये म्हणून. आता निर्णय मी घेतलाय. म्हणजे दादा म्हणाले ना थांब, तरी मला आता या घरात थांबायचं नाहीये. मला कंटाळा आला दादांच्या आडमुठेपणाचा. मला नाही राहायचं या घरात. लग्न करून मी या घरात आलो ना, तीच चूक केली असं वाटायला लागलंय मला. भाऊजी, हे बघ पुनर्वसू, तू जरा शांतपणे विचार कर. असं कसं म्हणू शकता तुम्ही? शांतपणे ऐकून घेतोय कारण तुम्ही एक स्त्री आहात आणि माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहात. धर्मामध्ये विवाहाची पद्धत आणि विवाहाचे संस्कार नोंदवून ठेवलेले आहेत. न्यायालयात करायला लग्न हा करार नाही, प्रतिज्ञा असते. ती पती पत्नीने एकमेकांसाठी घेतलेली, एका जन्मासाठी नाही 7 जन्मांसाठी. लग्न हा पोरखेळ वाटतं तुम्हाला? वेदांमध्ये सांगितलेले विधी केले जातात लग्नात. त्याचे मनावर, आत्म्यावर संस्कार होतात. तुमच्या न्यायालयात कसले संस्कार होतात? पटलं नाही की तुझा तू माझा मी, ही असली संस्कृती आमच्याकडे नाही. आणि तुम्ही म्हणताय तुमच्या लग्नाला मी मान्यता द्यावी? काय झालंय तुमच्या लग्नात? वरसत्कार, आचमन, कन्यादान, पाणीग्रहण, लज्जाहोम, अग्निपरिक्रमा, सप्तपदी, या सगळ्या गोष्टींचा अर्थ आणि महत्व माहिती तरी आहे का तुम्हाला? नुसतं एका कागदाच्या चिठ्ठीवर सही आणि शिक्का घेतला की आपण 7 जन्म जोडले जाऊ असं वाटतंय तुम्हाला? आपल्या ऋषीमुनींनी जे सांगून ठेवलंय ते सगळं झुगारून तुम्ही कुठे पोचाल असं वाटतंय तुम्हाला? लग्न हे 7 जन्मांचं बंधन असतं. विधी आणि संस्कारांनी बांधलं जातं, सही शिक्क्याने नाही. आता राहिला तुमचा प्रश्न, तर माझं शास्त्र लबाडी करणाऱ्यांना माफ करण्याची अनुमती देत नाही, तसंच तुमच्या कराराला विवाह म्हणण्याची संमतीही देत नाही. नुसत्या सह्या करून 2 माणसं एकत्र राहण्याला अनाचार म्हणतो आम्ही. आणि अनाचारी लोकांना ह्या घरात थारा नाही. माई 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 काय झालंय? माई 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 बाहेर या. त्यांचा रक्तदाब खूप वाढलाय. मी काही काढे देतो म्हणजे त्यांचा रक्तदाब नॉर्मल होईल. त्यांना जास्तीत जास्त तणावापासून दूर ठेवा.
एवढं रक्तदाब वाढणं चांगलं नाहीये. त्यांच्या हृदयासाठी ते हानिकारक आहे. जेवढं शक्य होईल तेवढं त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. कुठलंही दडपण येऊ देऊ नका. मी काही काढे आणि गोळ्या माझ्या माणसाकरवी पाठवतो. दादा, तसं काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. पण 15 दिवसात जर त्यांचा रक्तदाब नॉर्मल नाही झाला तर मात्र आपल्याला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करावं लागेल. काळजी घ्या. येतो. हरिओम. दादा, औषध पाठवतायत ते आत्ताच. पुनर्वसू, राहू दे. एवढ्या लगेच जाण्याची गरज नाहीये. अरे, माईंची पण तब्येत बरी नाही आता.